नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन दिलीपराव भिसे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठक समाज या संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे कार्यरत आहे. आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण क्रमांक 4 व्यावसायिक सेवा हे अभ्यासणार आहोत. कधीकधी सेवा ओळखणे अवघड असते, कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्कांचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण होत नाही आणि त्या सेवा संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत. सेवा त्वरित नाशवंत असतात, म्हणूनच त्या एकाच वेळी उत्पादन आणि उपभोगल्या जातात. फिलिप कोटलर यांच्या मते सेवा ही अशी कार्यक्षमता असते की जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन विक्री किंवा वस्तूंच्या विक्रीसंदर्भात देण्यात येणाऱ्या कृती किंवा फायदे किंवा समाधान म्हणजेच व्यावसायिक सेवा होय. व्यावसायिक सेवा या बऱ्याच प्रकारच्या आहेत. गरजेनुसार व्यावसायिक सेवांचे प्रकारही बदलतात. काही महत्त्वाच्या: बँकिंग, संचार, परिवहन, विमा, गोदाम इत्यादी. त्यातील पहिली आहे बँकिंग सेवा. व्यवसायाला आवश्यक वित्तपुरवठा पाहिजे त्या स्वरूपात करणाऱ्या व्यावसायिक सेवेला बँकिंग असे म्हटले जाते. व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी कर्जरूपाने बँक वित्तपुरवठा करतात. ज्यावेळेस आपल्याला व्यवसाय चालू करावायचा असतो त्यावेळी व्यवसायासाठी पैसा, निधी हा फार महत्त्वाचा आहे. पैसा उभा करणे यासाठी बरेचसे मार्ग आहेत. आपण मित्रांकडनं घेऊ, नातेवाईकांकडनं घेऊ, परंतु या पैशाला फार मर्यादा पडतात. अशा वेळी आपल्यासमोर बँक ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी असते. व्यवसायासाठी बँक वित्तपुरवठा अतिशय सोयीस्कररित्या करते. बँकेचे विविध प्रकार पडतात. मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक, विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक, विशेष बँक इत्यादी. त्यातील पहिली आहे मध्यवर्ती बँक. देशाच्या बँकिंग सेवेत मध्यवर्ती बँक सर्वोच्च बँक म्हणून कार्य करते. देशाची आर्थिक परिस्थिती स्थिर ठेवणे आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे व आर्थिक विकासामध्ये सहभागी होण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करते. देशाची चलन निर्मिती, इतर बँकांवर नियंत्रण ठेवणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे अशी विविध प्रकारची कार्य मध्यवर्ती बँक करते. देशात इतर ज्या बँका आहेत त्यांना काही समस्या, अडचणी निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम देखील मध्यवर्ती बँक करते. दुसरी आहे व्यावसायिक बँक. या बँका लोकांकडून ठेवी स्वीकारून व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करतात. या बँकेचे 3 प्रकार पडतात. पहिले आहे सार्वजनिक बँक. या बँकांमध्ये रिझर्व्ह बँक किंवा सरकारचा मालकी हक्क किंवा ताबा जास्त प्रमाणात असतो. दुसरी आहे खाजगी क्षेत्रातील बँक.
ज्या बँकांच्या भागभांडवलामध्ये खाजगी व्यक्तींचा मोठा हिस्सा असतो त्यांना खाजगी क्षेत्रातील बँक असे म्हणतात. उदाहरणार्थ HDFC, ॲक्सिस बँक इत्यादी. तिसरी आहे परदेशी बँक. अशा बँका ज्यांची नोंदणी परदेशात झालेली असते आणि ज्यांचे मुख्य कार्यालय परदेशात असते परंतु आपल्या देशात त्यांच्या शाखा असतात त्यांना परदेशी बँका असे म्हणतात. तिसरं आहे सहकारी बँक. सहकारी कायद्याखाली नोंदविल्या जाणाऱ्या वित्तीय संस्थांना सहकारी बँका असे म्हणतात. या बँकांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना, शेतकऱ्यांना, लघुउद्योगांना वित्तपुरवठा करणे हा असतो. या बँकांचे 3 प्रकार पुढीलप्रमाणे. नंबर 1, प्राथमिक पतसंस्था. या प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर कार्य करतात. या पतसंस्था सामान्य जनतेकडून ठेवी गोळा करून इतरांना देतात. नंबर 2, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँका जिल्हा स्तरावर कार्य करतात. या बँका जिल्हा स्तरावर जनतेकडून ठेवी गोळा करून कर्ज देण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. नंबर 3, राज्य सहकारी बँक. या बँका राज्य स्तरावर कार्य करतात. गरजेनुसार जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्था यांना निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. चौथी बँक आहे औद्योगिक विकास बँक. ही बँक व्यावसायिकांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. देशाच्या आधुनिकीकरणासाठी व विकासासाठी व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम या बँका करतात. त्यानंतरची बँक आहे विनिमय बँक. या बँका परकीय व्यापारास वित्तपुरवठा करण्याचे कार्य करतात. एका देशातून दुसऱ्या देशात पैसा पाठविणे, व्याज, लाभांश, नफा इत्यादी खात्यावर पाठविणे, आयात निर्यात व्यापाराला मदत करणे इत्यादी कामे या बँका करतात. त्यानंतरची बँक आहे प्रादेशिक ग्रामीण बँक. या बँकेची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील बँकिंगची सुविधा वाढावी, जनतेला बँकिंगच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या बँकेची स्थापना करण्यात आली. या बँकांच्या भागभांडवलात केंद्र सरकारचा 50%, राज्य सरकारचा 15% तर प्रायोजित बँकांनी 35% योगदान दिले आहे. सात नंबरची बँक आहे बचत बँक. लोकांना बचतीची सवय लागावी, त्यांच्या बचतीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या बँकेची स्थापना करण्यात आली. नंबर 8, गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक सहाय्य व सल्ला देण्याचे कार्य करतात. या बँकेचे सामान्य ग्राहक कधीच नसतात. या बँकांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था समाविष्ट असतात. सर्वसामान्य जनता या बँकेचे ग्राहक होऊ शकत नाहीत. नंबर 9, विशिष्ट बँका. विशिष्ट क्षेत्रातील गरजा ओळखून त्यांच्या गरजेनुसार वित्तपुरवठा करण्याचे काम या बँका करतात. त्यातील पहिली आहे आयात निर्यात बँक.
ही बँक आयातदार आणि निर्यातदार यांना आर्थिक सहाय्य पुरविण्याचे काम करते. देशातील आयात निर्यात म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देण्यासाठी ही बँक निधी उपलब्ध करून देते. दुसरे आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक, SIDBI म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. या बँकेची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी करण्यात आली. सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राच्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आली. तिसरे आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण नाबार्ड असेही म्हणतो. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील उद्योगांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्पमुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज या बँकेमार्फत दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण व्यावसायिक सेवा आणि व्यवसाय सेवेतील बँका हे अभ्यासले. दिलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या अभ्यासा, ऐका आणि ग्रहण करा.